मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की वांगासाठी लोक सेल्फ मेडिकेशन करतात. तसंच काही लोक आपली त्वचा गोरी होण्यासाठी मेडिकलमधून क्रीम्स आणून वापरतात. तर त्याचे सुद्धा तेच दुष्परिणाम आहेत जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते. जसं की आपली त्वचा पातळ व्हायला लागणे, आपल्या त्वचेवर केस येणे, आपल्या त्वचेवर फोड येणे, आपली त्वचा लाल व्हायला लागणे, त्वचेवर खाज येणे, मर्क्युरी पॉयझनिंग सुद्धा होतं आणि त्यामुळे आपल्या मूत्रपिंडांवर आणि मेंदूवर परिणाम होतो. या क्रीम्समुळे स्किन कॅन्सर होण्याची शक्यता पण वाढते. आता आपला जो त्वचेचा रंग आहे तर तो मेलॅनिन नावाच्या घटकामुळे असतो. म्हणजे जेवढं मेलॅनिन जास्त तेवढा तुमचा रंग गडद असतो. पण हे जे मेलॅनिन आहे तर हे आपल्याला सूर्यप्रकाशाच्या वाईट किरणांपासून संरक्षण देतं. म्हणजे जेवढं मेलॅनिन जास्त तेवढा तुमचा रंग गडद आणि तेवढा तुम्हाला स्किन कॅन्सर होण्याचा धोका हा कमी होतो. त्यामुळे तुमच्या रंगाचा आदर करा. शेवटी सौंदर्य जे आहे हे तुमच्या रंगामध्ये नाहीये, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये, तुमच्या स्वभावामध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये आहे. नियमित व्यायाम करा, सकस आहार घ्या, वेळेवर झोपा, तुमच्या छंदांना वेळ द्या. यामुळेच तुमची त्वचा निरोगी राहणार आहे. द बेस्ट फाउंडेशन यू कॅन विअर इज ग्लोईंग अँड हेल्दी स्किन.